धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. वरुण सरदेसाई. अध्यक्ष महोदय, मी आज राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलायला आपल्यासमोर उभा आहे. अध्यक्ष महोदय, आज या अभिभाषणावर बोलत असताना जेव्हा मी प्रत मागितली आणि प्रत मागितल्यानंतर सगळी वाचल्यानंतर मला खरं म्हणजे असं वाटलं की गेल्या वर्षीचीच परत एकदा केवळ झेरॉक्स कॉपी छापून दिली आहे का. कारण जवळपास गेल्या वर्षीचं अभिभाषण आणि या वर्षीचं यामध्ये फार काही मला फरकच जाणवला नाही. प्रत्येक गोष्ट जी सांगितली गेलेली आहे ही आम्ही काय करणार किंवा काय करतोय यावर जास्तीत जास्त भर आहे. काय केलं याबद्दल प्रचंड कमी लिहिलं गेलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दावोसला जाऊन माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उद्योग मंत्री असतील यांनी जाऊन जे करार केले याबद्दल यामध्ये भाष्य आहे. खरं तर 2014 पासून जेव्हापासून माननीय फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच आम्ही त्यांचे ते बर्फातले सगळे फोटो आणि मग ते करार करतानाचे फोटो हे पाहतो आणि हे पाहून अतिशय आनंद वाटतो. असं वाटतं की आता लाखो कोटी हे आपल्या महाराष्ट्रात येणार आणि इकडची बेरोजगारी शून्य होऊन जाणार. पण प्रत्येक वेळी जेव्हा पाहतो तेव्हा जे काही करारांचा आकडा असतो त्याच्यासमोर एक शून्य वाढलेला असतो. पण त्याचं पुढे काय होतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्यामुळे माझ्या आधी ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील साहेब यांनी जी मागणी केली की पुढच्या अभिभाषणामध्ये तरी किमान किती लाख कोटींचा तुम्ही करार केला हे सांगा, पण 2014 सालपासून जेवढे MOU झाले त्याचं पुढे काय झालं, त्याच्या किती फॅक्टरी उभ्या राहिल्या, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं का, त्याच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध झाले याचा सुद्धा तपशील दिला तर त्यावर आम्हाला बोलायला बरं होईल. अध्यक्ष महोदय, यावेळी जे करार झालेत त्यामध्ये 61 वेगवेगळ्या कंपन्यांसोबत महाराष्ट्र सरकारने करार केलेत असं आम्हाला कळतं. पण धक्कादायक बाब ही आहे 61 पैकी 45 कंपन्या या आपल्या देशातल्याच आहेत. म्हणजे आपल्याच देशातल्या कंपन्यांसाठी करार करायला महाराष्ट्र सरकारने एवढा खर्च करून सगळं डेलिगेशन तिकडे गेलं आणि आपल्याच देशातले सगळ्या कंपनीचे CEO हे फ्लाईटनी स्वित्झर्लंडला गेले आणि तिकडे सह्या केल्या. त्यामध्ये एक कंपनी तर ठाण्यातली आहे, विराज प्रोफाइल्स नावाची. त्यांनी करार केलाय 12,000 कोटीचा. थोडी माहिती घेतल्यावर कळलं गेल्या वर्षीचा त्यांचा टर्नओव्हरच 12,000 कोटीचा होता. म्हणजे कंपनीचा जेवढा टर्नओव्हर आहे तेवढीच त्यांनी गुंतवणूक करणार आहेत. तुम्ही मला सांगा कुठली बँक एवढा आपल्याला कधी कर्ज देते का जेवढा आपला टर्नओव्हर असतो का. मग हा MOU कसा मटेरियलाइज होणार. आपण जर थोडं डेप्थ मध्ये जाऊन पाहिलं अध्यक्ष महोदय, जवळपास सगळे MOU असेल केवळ फुगवलेले आकडे. एक MOU तर कोणासोबत केला, लोढांसोबत. म्हणजे आपले जे मंत्री महोदय आहेत लोढा साहेब, त्यांचे चिरंजीव अभिषेक लोढा, त्यांच्या कंपनी सोबत केलेला करार आहे. मला वाटतं हा जर करार करायचा होता मुख्यमंत्री महोदयांनी केवळ एक फोन केला असता तर अभिषेक लोढा हे मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर त्यांच्या केबिन मध्ये येऊन बसले असते आणि हा करार हा तिकडेच झाला असता. आपल्याला डावोसला जाऊन हा करार करण्याची गरज नव्हती. केवळ आकडे फुगवण्यात उपयोग नाही, त्याचा आउटपुट काय मिळणार आहे हे आपण मला वाटतं कुठे ना कुठेतरी पाहिलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या अभिभाषणामध्ये असं सांगितलं गेलंय की MIDCच्या माध्यमातून आता MIDC इंडस्ट्रियल लँड ऍप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल मिलाप असं सुरू करण्यात येत आहे. म्हणजे जर एखाद्याला प्लॉट हवा असेल तर या पोर्टलच्या माध्यमातून त्याला ऍप्लिकेशन करता येईल. पण मी जे काही उद्योजकांशी बोललो, मला जे काही लोकांनी सांगितलं की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला MIDCचा प्लॉट हवा असेल तर मिलाप तर्फे नाही, मिलो आप. आपको महाराष्ट्र में प्लॉट चाहिए तो पहले मिलो आप, पहले आके मिलो फिर देखेंगे क्या होगा. अशी कुठेतरी परिस्थिती तयार झालेली आहे. अध्यक्ष महोदय, पुढे अभिभाषणात सांगितलंय की ऍग्रीकल्चर, शेतीचं मॉडर्नायझेशन करायला आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार, AIचा वापर करणार. पण आज वस्तुस्थिती काय आहे अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राच्या ज्या 4 कृषी विद्यापीठ आहेत त्याच्यामध्ये तब्बल 7,000 अजूनही नोकर भरती आणि वेगवेगळे प्राध्यापक आणि यांची भरती बाकी आहे. म्हणजे शिकवायला कोण नाही आणि शिकवायला कोण नाही म्हणून आपण AIचा वापर करणार का. हा सगळं मला वाटतं केवळ एक दिखावा आहे का असा माझ्या मनामध्ये प्रश्न तयार होतो. पुढे सांगितलंय की MSRDCच्या माध्यमातून आता समृद्धी महामार्ग हा पालघरपर्यंत घेऊन जाणार. खरं म्हणजे हा समृद्धी महामार्ग नक्की कोणाचा समृद्धी करताय हा सुद्धा एक खूप मोठा प्रश्न आहे.
पण ठीक आहे, हा पालघरपर्यंत जात असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण MSRDC नवीन रस्ते बनवते ते ठीक आहे, पण आत्ताच्या MSRDCच्या स्वतःच्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे यावर कधीतरी शासन विचार करणार का, हा सुद्धा माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, आत्ताचा जो समृद्धी महामार्ग आहे, इकडे जितके आमदार आहेत अनेक ग्रामीण भागातनं येतात, त्यांना विचारा कधी जा, दररोज किमान 10 ते 15 गाड्यांचे टायर बस्ट होतात, मोठ्या मोठ्या गाड्यांचे ऍक्सिडेंट होतात. लोक आता म्हणतात नको तो समृद्धी महामार्ग, आपण आपल्या जुन्या हायवेनी जाऊ. अध्यक्ष महोदय, पुणा मुंबई एक्सप्रेस हायवे काही दिवसांपूर्वी 30 तासांचा ट्रॅफिक जाम झाला, तेव्हा त्याची चर्चा झाली, तेव्हा त्याची बातमी आली. अनेक लोक पश्चिम महाराष्ट्रातले मुंबईत येतात, त्यांना आता विचारा, आता तो एक्सप्रेस हायवे सारखा वाटतच नाही, नॉर्मल हायवे सारखा झालाय. एवढे मोठे तिकडे ट्रॅफिक जाम व्हायला लागलेले आहेत. मी तर म्हणतो समृद्धी सोडा, हायवे सोडा, माझ्या मतदारसंघात वाकोल्याचा जो फ्लायओव्हर आहे तो MSRDC कडे आहे. मी चौथं अधिवेशन आहे ते एका फ्लायओव्हर बद्दल बोलतोय. पूर्ण वेळ 12 महिने त्या फ्लायओव्हरचं मेंटेनन्सचं काम चालू असतं. एक फ्लायओव्हर हे MSRDC वाले जर मेंटेन नाही करू शकत तर एवढ्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टची कशी काय कामं करणार, हा सुद्धा माझ्या मनामध्ये प्रश्न येतो. अध्यक्ष महोदय, एक अतिशय सुंदर वाक्य याच्यात वापरलं गेलेलं आहे, जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता करता आम्ही आता छोटे मोठे जर गुन्हे कोणावर नोंदवलेले असतील तर गुन्हे आम्ही कॅन्सल करून टाकणार. पण अध्यक्ष महोदय, वस्तुस्थिती काय आहे? गेल्या अधिवेशनामध्ये म्हणजे 1 वर्ष झालं त्याला, मी माझ्या मतदारसंघातल्या शिवालिक व्हेंचर्सच्या प्रकल्पाला काही नागरिकांनी विरोध केला म्हणून 2013 साली किरकोळ गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले आणि आज जवळपास 12-13 वर्ष झाली सदी चार्जशीट दाखल नाही झाली, म्हणून ते गुन्हे आता मागे घेण्यात यावे अशी विनंती केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी फ्लोअर ऑफ द हाऊस वर मला शब्द दिला होता की आम्ही ते गुन्हे मागे घेऊ. आज 1 वर्ष झाला ते गुन्हे मागे घेण्यात आलं नाही. म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाचं जर पालन होत नसेल तर मग हे काय जीवन सुलभता आणि काय व्यवसाय सुलभता वगैरे वगैरे ऐकून आपल्याला काय करायचं? अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या अभिभाषणामध्ये पोलीस हाऊसिंगचा उल्लेख केला गेलाय. नक्कीच पोलिसांना घरं दिली गेली पाहिजेत, या मताचे आम्ही सगळेच होत, पण केवळ घोषणा करून चालणार नाही. माझ्या मतदारसंघामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना घरं देणार 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 म्हणून मी वारंवार माझा घसा कोरडा करून सांगतो. विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आपलंच सरकार होतं, केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची अदलाबदल झाली, त्यावेळी GR काढण्यात आला, सांगण्यात आलं की प्लॉट देऊ. आज 1 वर्ष झाला, अजूनही वांद्र्यामधल्या शासकीय कर्मचाऱ्यांना आपण सदा प्लॉट देऊ शकलो नाही. अध्यक्ष महोदय, प्लॉट द्यायचा होता, जागा उपलब्ध आहे, आता जुनी शासकीय वसाहत आता जमीनदोस्त करण्यात येत आहे, एका बाजूला तिकडे नवीन हायकोर्ट उभं राहतंय. माझं म्हणणं आहे तुम्ही देऊन टाका ना, 96 एकरची जमीन आहे, 10 एकर आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांना देऊन टाका, काय त्याच्यामध्ये मोठं आहे? पण द्यायला जी दानत लागते ती कुठेतरी या सरकारमध्ये दिसत नाही. गेल्या अधिवेशनामध्ये जेव्हा मी लक्षवेधी मांडली, मला धक्का असा बसला की PWD मिनिस्टर शिवेंद्रराजे भोसले साहेब म्हणून गेले की हो आम्ही देणार, पण कुठे MMR मध्ये देऊ, GR मध्ये सांगितलं वांद्र्यात देऊ, फ्लोअर ऑफ द हाऊस वर सांगितलं MMR मध्ये देऊ. म्हणजे तुम्ही देणार की नाही आणि कधी देणार? आणि जर तुम्ही दिलेला शब्द काढलेला GR पाळत नसाल तर मग या पोलीस हाऊसिंगच्या तुमच्या ध्येय धोरणावर तरी आम्ही विश्वास ठेवायचा का? अध्यक्ष महोदय, हा मनामध्ये प्रश्न तयार होतो. खरं म्हणजे जर पाहिलं तर प्रत्येक जे काही एवढे मुद्दे आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासारखं आहे. मला सुद्धा माहिती आहे माझ्यानंतर अनेक आमदारांना बोलायचंय, त्यामुळे मी काय फार मोठं लांबण असं लावणार नाहीये. पण अध्यक्ष महोदय, मला एक धक्का लागला की एवढं सगळं सांगितलं गेलंय पण क्लायमेट चेंज या संदर्भात काहीच सांगितलं गेलं नाही, वातावरणीय बदल बद्दल काहीच मोठी घोषणा नाही. आज अध्यक्ष महोदय, मुंबईची हवा गेले 1 वर्षापासून मुंबईतला प्रत्येक आमदार, तो सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, तो ओरडून ओरडून सांगतोय की आमच्याकडे लोकांना श्वास घेऊ शकत नाहीत. वांद्रे जो माझा मतदारसंघ आहे हा मुंबईमध्ये आज सगळ्यात दूषित हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे. माझ्या मतदारसंघात BKC आहे, कलेक्टर ऑफिस आहे, SRA आहे, म्हाडा आहे, एवढी सगळी सत्तेची ठिकाणं असून सुद्धा सामान्य नागरिकांना श्वास घेता येत नाही. बुलेट ट्रेनचा प्रकल्प माझ्याच मतदारसंघामधून सुरू होतोय, एवढं सगळं असताना सुद्धा आपल्याला श्वास घेता येत नाही. अशी परिस्थिती आहे, करायचं काय? आत्ता इकडे खरं म्हणजे मंत्री योगेशजी कदम बसलेले, ते आत्ताच बाहेर गेले. त्यांचे MPCBचे आमचे चेअरमन आहेत ते त्यांचेच बंधू आहेत. माझी त्यांनाच विनंती खरं म्हणजे मी करणार होतो की MPCB करते काय, आपण यावर काय कारवाई करणार आहोत? महानगरपालिका काय करते माहिती आहे अध्यक्ष महोदय? एक नवीन मशीन आणले, ते मशीन धूळ फिरवते, म्हणजे पुढच्या चाकाने ती धूळ अशी फिरते ब्रशनी आणि मागच्या हवेने ती परत तिकडेच सोडते. म्हणजे एवढं हास्यास्पद आहे सगळं काम
की ह्यावर आपण काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतलेत हेच कळत नाही. कधीतरी एकदा आयुक्त, उपायुक्त, ऍडिशनल आयुक्त आम्हाला रस्त्यावर दिसतात, कन्स्ट्रक्शनच्या ऍक्टिव्हिटी 5 दिवस थांबवतात, 6व्या दिवसापासून जैसे ते. सरकारचं धोरण काय आहे? AQI सुधारणार कसा? आज ज्येष्ठ नागरिकांना ब्रॉन्कायटिस सारखे जे त्रास होत आहेत, लहान मुलांना जे त्रास होत आहेत, यावर तुमचं धोरण काय? हे खरं म्हणजे या अभिभाषणामध्ये येईल असं मला वाटलेलं, पण त्याही संदर्भात काही झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, एक शेवटचा विषय तो म्हणजे या अभिभाषणामध्ये अनेक मुद्द्यांना हात घालण्यात आला, पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी प्रॉमिसेस ही याच सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री असतील, माननीय उपमुख्यमंत्री असतील किंवा इतर मंत्री असतील, या सगळ्यांनी दिलेली क्या हुआ तेरा वादा असं आता मुंबईकर हे या सरकारला विचारतायत, कारण अभिभाषणामध्ये त्या संदर्भात कुठे कसलाही उल्लेख नाही. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारच्या जमिनींवर ज्या झोपड्या आहेत, ज्या चाळी आहेत, ज्या वस्ती आहेत, याचा पुनर्विकास कसा होणार हे आम्ही वारंवार जेव्हा विचारतो त्यावर करू 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 केवळ एवढंच उत्तर मिळतं, त्यावर अजूनही धोरण नाही. माझ्या मतदारसंघामध्ये जे डिफेन्स लँड आहे त्या डिफेन्स लँडच्या झोपड्यांचा पुनर्विकास कसा होणार हे विचारल्यावर निवडणुकीच्या पूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेब म्हणालेले, काळजी करू नका, आपण लगेच करू. निवडणुका झाल्या, आपल्याला बहुमत मिळालं, आता ज्यांनी आपल्याला बहुमत दिलंय त्यांना तुम्ही घरं देणार का? त्यांना तुम्ही न्याय देणार का? तुम्हाला विरोधकांचं पडलं नाहीये, पण ज्यांनी तुम्हाला जिंकवलं, ज्या मुंबईकरांनी तुम्हाला पहिल्यांदा मुंबईमध्ये सत्ता दिली, त्यांना तरी तुम्ही न्याय देणार का? हा प्रश्न माझ्या मनामध्ये. आज रेल्वेच्या जमिनींवर अनेक झोपडे आहेत, त्यांचं पुनर्वसनाचं काय होणार? आणि त्यामुळे महत्वाच्या विषयांना बगल देऊन केवळ मोठे मोठे शब्द, आजकाल ही फॅशन झाली आहे, काय झालं की त्यामध्ये AI लिहायचं, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणार लिहायचं, मोठे मोठे शब्द टाकायचे, पण मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. आणि म्हणून मला वाटतं या सगळ्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ड्रग्सचा मुद्दा हा किती महत्वाचा आहे मला वाटतं सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. मी जास्त बोलण्याच्या ऐवजी मी काही ज्या रील बघितल्या, माननीय सदस्य योगेश सागर साहेबांनी काही ड्रग्सवाले त्यांच्या मतदारसंघात पकडून दिले, बोरिवलीचे आमदार आहेत उपाध्याय साहेब, त्यांनी काही मला वाटतं ड्रग्सवाले पकडून दिले. जर सत्ताधारीचे मतदारसंघात अशी परिस्थिती असेल तर पोलीस त्यांचं ऐकत नसतील, त्यांचे गृहमंत्री असताना सुद्धा आमदारांना रस्त्यावर उतरून ड्रग्स पकडायला लागत असतील, तर मग आम्ही काय बोलायचं? त्यामुळे या विषयावर जेवढं बोललं तेवढंच कमी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हे जे काही फसवं संपूर्ण हा जो काही भाषण आहे याचा मी निषेध व्यक्त करतो. आपण मला संधी दिली म्हणून मी आपले आभार मानतो. धन्यवाद. चंद्रकांत नवगरे.